अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं संयुक्त राष्ट्र संघानं स्पष्ट केलंय। त्यामुळे भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झालंय। भारतानं संयुक्त राष्ट्र संघाला दाऊदच्या गुन्ह्यांसंबंधी पाठवलेल्या डोसियरमध्ये त्याच्या 9 निवासस्थानांचे पत्ते दिले। त्यातील 3 निवासस्थानांचे पत्ते चुकीचे असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध समितीनं ते 3 पत्ते आपल्या यादीतून काढून टाकलेत। अन्य 6 पत्ते योग्य असून दाऊद पाकिस्तानात असल्याचं स्पष्ट केलंय। दाऊदला आश्रय देण्यासाठी पाकिस्तानवर कारवाई करावी अशी मागणी करताना भारतानं संयुक्त राष्ट्र संघाकडे ही यादी दिली। पाकिस्तान संदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांच्या वक्तव्याचा विरोध करणं कन्नड अभिनेत्री रम्याला चांगलंच महागात पडलंय। पाकिस्तान म्हणजे नरक नाही असं म्हटल्यानं रम्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलाय। पाकिस्तानला जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे असं वक्तव्य मनोहर पर्रिकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। त्याचा संदर्भ घेत 33 वर्षीय रम्या उर्फ दिव्या स्पंदनानं पाकिस्तान हा काही नरक नाही असं वक्तव्य केलं होतं। काश्मीरमधील हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आजपासून 2 दिवसाच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान तणावपूर्ण वातावरणाची केंद्रीय गृहमंत्री पाहणी करणार आहेत। गेल्या 45 दिवसांपासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यातील हिंसाचारामुळे अनेक निरपराध लोकांना आपले जीव गमवावे लागलेत। काश्मीर प्रश्न हा फक्त राजनैतिक आणि आर्थिक विकासाने सुटू शकतो असं विधान मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी केलंय। महाराष्ट्र सदनातल्या अजागळ कारभाराचा फटका खुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसलाय। महाराष्ट्र सदनातील अमराठी स्टाफनं मुनगंटीवार यांना ओळखलंच नाही, त्यामुळे त्याचा फटका राज्याच्या अर्थमंत्र्यांना बसला। एकीकडे फ्लाईट पकडण्याची घाई आणि दुसरीकडे असा सगळा सावळा गोंधळ, यामुळे मुनगंटीवार चांगलेच भडकले। उन्हामध्ये झालेल्या दलित मारहाण प्रकरणी गुजरात विधानसभेच्या कामकाजात गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या सुमारे 50 आमदारांना निलंबित करण्यात आलं। वस्तू सेवा कर अर्थात जीएसटी मंजूर करण्यासाठी गुजरात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। या विशेष सत्रात काँग्रेसचे आमदार उन्हा दलित मारहाण प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अडून बसले। गोंधळ वाढत चालल्याचं पाहून विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सुमारे 50 आमदारांवर 1 दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली। मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तब्बल 50 लाख लोकांना या पुराचा तडाखा बसलाय। पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये गंगा नदीनं रौद्ररूप धारण केलंय। गंगा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाराणसीत 3 दिवस शाळा बंद करण्यात आल्या। इलाहाबादमध्ये यमुनेच्या पाण्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत। रिओमध्ये भारताची शान ठरलेली साक्षी मलिक कांस्य पदक घेऊन मायदेशी परतली आहे। साक्षीनं मोठ्या जल्लोष एअरपोर्टवर तिचं स्वागत करण्यात आलं। हरियाणाची साक्षी भारतात परतली तेव्हा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरसह अनेक मंत्र्यांनी तिचं धूमधडाक्यात स्वागत केलं। ने मेरा साथ दिया तो मैं सबको बहुत बहुत थैंक यू। इतना सपोर्ट किया उन्होंने और इतना वार्म वेलकम किया, तो सबको बहुत। मेरा ये सबसे बड़ा सपना था कि मैं ओलंपिक्स जाऊं और देश के लिए मेडल लाऊं, तो ये 12 साल से मैं इसके लिए मेहनत कर रही थी, तो आज पूरी हुई है।